हॅलो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, प्रत्येक प्रसंगाला एक पार्श्वभूमी असते. त्या प्रसंगाची पार्श्वभूमी आपण समजावून घेतली तर नक्कीच त्या प्रसंगाविषयी, त्या प्रसंगातल्या व्यक्तींविषयी आपलं योग्य मत आपण बनवू शकू. पण असं जर झालं नाही तर मात्र गैरसमज व्हायला वेळ लागत नाही. अशीच शिकवण देणारी एक गोष्ट आजच्या आनंदी कट्ट्यावर. एक व्यक्ती पहाटे पहाटे समुद्रकिनारी फेरफटका मारत होता. त्यानं पाहिलं की एक माणूस महिलेच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलाय आणि जवळच मदिरेसारखी दिसणारी बाटलीसुद्धा आहे. तेव्हा त्या फिरणाऱ्या व्यक्तीला वाटलं, काय माणूस आहे, सकाळी सकाळीच मदिरा सेवन करतोय आणि समुद्रावर एका स्त्रीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलाय. एवढंसुद्धा भान नाही की आपण एखाद्या सार्वजनिक ठिकाणी आहोत. असा विचार त्या फिरणाऱ्या व्यक्तीनं केला आणि तो पुढे निघून गेला. पुढे गेल्यानंतर त्याला दिसलं की कुणीतरी समुद्रात बुडतंय. आता त्या फिरणाऱ्या व्यक्तीला त्या बुडणाऱ्याची मदत करायची होती, पण त्याला पोहता येत नव्हतं. म्हणून तो तसाच हताश होऊन किनाऱ्यावर उभा राहिला. पण तितक्यात महिलेच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला व्यक्ती उठला आणि समुद्रात जाऊन बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवले. यावर फिरणारा व्यक्ती जो होता त्याला खरोखरच कौतुक वाटलं आणि त्यानं मनात विचार केला की बरं झालं, या माणसानं या बुडणाऱ्याचे प्राण वाचवले. खूप मोठं काम केलं त्यानं. मग लगेचच ती व्यक्ती त्या वाचवणाऱ्या माणसाजवळ गेली आणि त्याला विचारलं, तुम्ही कोण आहात? यावर बुडणाऱ्याला वाचवणारा माणूस म्हणाला, अहो, मी एक मच्छीमार आहे. बऱ्याच दिवसांपासून समुद्रात मासे पकडण्यासाठी गेलो होतो. आज सकाळीच किनाऱ्यावर परत आलो. त्या महिलेकडे बघून तो म्हणाला, ही माझी आई आहे. मला घरी नेण्यासाठी आली आहे. मला खूप तहान लागेल म्हणून या बाटलीत पिण्याचं पाणी भरून घेऊन आली आहे. लांबच्या प्रवासामुळे खूप थकलो होतो, म्हणून किनाऱ्यावर आल्या आल्या थोड्या वेळ आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलो होतो. हे ऐकून त्या समुद्रावर फेरफटका मारायला आलेल्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणीच आलं आणि त्यानं विचार केला की अरे, समोर जे पाहिलं त्याच्याविषयी मनात वाईट विचार करत होतो, पण वास्तविकता मात्र वेगळीच होती. म्हणूनच श्रोतेहो, कुठलीही गोष्ट किंवा कुठलाही प्रसंग आपण बघतो तो तसाच असेल असं नसतं. त्याची दुसरी बाजूसुद्धा असू शकते. म्हणून कोणत्याही गोष्टीबाबत, कुठल्याही प्रसंगाबाबत आपलं मत व्यक्त करण्याआधी चांगला विचार केला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळं आपल्या मनात वाईट विचार येणार नाही आणि एकमेकांमध्ये गैरसमजसुद्धा होणार नाहीत. तर श्रोते हो, हा होता आजचा आनंदी कट्टाचा एपिसोड. तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की लिहा. त्याचबरोबर रेडिओ जयंत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.